नमस्कार मंडळी, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जिलबी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे, तर चला तर मग या ट्रेलरचा आपण रिव्ह्यूला सुरुवात करूयात. मराठी चित्रपटांमध्ये असे चित्रपट बनत नाही, तसे बनत नाही, साऊथ वाल्यांसारखे बनवत नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं. तर मग ह्यावेळेस नितीन कांबळे दिग्दर्शित जिलबी ह्या चित्रपटाचा जॉनर तसाच आहे जसा साऊथमध्ये चित्रपट बनवले जातात. सस्पेन्स थ्रिलर आणि ॲक्शन सोबत असणारा हा चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे, चला तर मग या ट्रेलरच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. सर्वप्रथम येऊया त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय स्टोरी आहे. तर स्टोरी अशी आहे की एक इंडस्ट्रियलिस्ट फॅमिली आहे ज्यांचे मल्टिपल बिझनेस आहे. तर त्या फॅमिलीमध्ये एक मर्डर होतो, तर ती मर्डर केस सॉल्व्ह करण्यासाठी एका अधिकारीला नेमले जाते, म्हणजेच पोलीस अधिकारीला नेमले जाते. तर हा पोलीस अधिकारी करप्ट आहे. तर ही केस सॉल्व्ह करत असताना त्याला किती चॅलेंजेस येतात आणि करप्ट असल्यामुळे तो प्रॉफिट शोधत असतो या केसमध्ये, परंतु प्रॉफिट न मिळता त्याला किती चॅलेंजेस येतात त्याच्या लाईफमध्ये आणि ती फॅमिली सुद्धा त्याला सपोर्ट करते का इन्व्हेस्टिगेशनमध्ये. तर हीच काही स्टोरी लाईन दिसत आहे ट्रेलरमध्ये एकंदरीत. आता येऊयात ह्या ट्रेलरमध्ये ज्यांनी अभिनय केलेत आणि कोण कोण कलाकार आहेत ते. तर कलाकार भरपूर आहेत. स्वप्नील जोशी लीडमध्ये आहेत, प्रसाद ओक ॲज अ बिझनेस टायकून दाखवलेले आहेत, त्याच्यानंतर शिवानी सुर्वे आहेत, प्रणव रावराणे आहेत, पर्ण पेटे आहेत, गणेश यादव आहेत, असे भरपूर स्टारकास्ट आहे. आणि ह्या कलाकारांचा अभिनय कसा झालेला आहे तो आता आपण पाहूयात. तर स्वप्नील जोशी, आपण असं बऱ्याचदा म्हटलं जातं की स्वप्नील जोशी एखादा चॉकलेट बॉयचाच रोल करतो, त्याला लव्ह स्टोरीज पिक्चर येतात त्याचे आणि मग ते कधी कधी खूप कंटाळा लागतो. तर ह्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मला जे एकंदरीत दिसलं तो त्याचा स्वप्नील जोशी यांचा जो लुक आहे तो त्या कॅरेक्टरसाठी साजेसा आहे असं मला वाटतं. आणि एकंदरीत त्यांचा जो अभिनय त्या ट्रेलरमध्ये दिसला तो मला खूप आवडला. त्यानंतर शिवानी सुर्वे यांची निवड खूप चांगली आहे, त्या डॅशिंग दिसत आहेत. गणेश यादव असतील, प्रणव रावराणे असतील, नंतर पर्ण पेटे यांची एंट्री दाखवली, तर सगळ्यांचे अभिनय निदान ट्रेलरमध्ये तरी चांगले वाटतात. आणि आता येऊयात संवादाकडे. खरंच संवाद अशा मर्डर मिस्ट्री किंवा सस्पेन्स थ्रिलरमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि ह्या चित्रपटामध्ये संवाद खूप तगडे आहेत म्हणायला हरकत नाही. जेव्हा स्वप्नील जोशी प्रसाद ओक यांची तपासणी घेत असतात त्या कॅरेक्टरमध्ये असताना, तर तेव्हा तो म्हणतो, प्रसाद ओक म्हणतात की हे करमार कर, तेव्हा ते म्हणतात हे ॲग्रेशन तुझा जपून ठेव, तुला त्याची गरज जास्त पडेल, असा काहीसा डायलॉग आहे. त्याच्यानंतर अरे यार दोघं तर सेम, अजून एक तपासणी करत असताना दोघंही सेम बोलतात यार, जसं काही वाक्य पाठ करून आलेले आहे. तर एकंदरीत सगळे डायलॉग्स खूप तगडे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि डायलॉग्स मला खूप आवडले. आता यात सिनेमॅटोग्राफीमध्ये, आता असा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा म्हटलं, सिनेमॅटोग्राफी ही खूप महत्त्वाची असते, तितकी तगडी आणि तितकीच भारी सिनेमॅटोग्राफी असणं खूप गरजेचं असतं. तर जेव्हा ॲक्शन सीन्स येतात त्या ट्रेलरमध्ये तर सिनेमॅटोग्राफी खूप छान झाली आणि लेवल अप सिनेमॅटोग्राफी जी मराठी चित्रपटामध्ये खूप कमी लेवलची असते, तर यावेळेस मला वाटतं एक लेवल अप झालेली आहे. तर आता यात ओव्हरऑल ट्रेलर कसा आहे, तर ओव्हरऑल ट्रेलर खूप चांगलं आहे. इनफॅक्ट सगळ्या बाजूने चांगला आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की कंटेंट असेल तर किंवा जो जॉनर आहे सस्पेन्स थ्रिलरचा, तो जॉनर खूप चांगला हाताळलेला आहे. ट्रेलर कट खूप चांगला झालेला आहे. जिथे जिथे ॲक्शन सीन्स येतात आणि त्याच्यानंतर संवाद येतात ते कट्स खूप चांगले झाले आहेत, त्यामुळे ते अजून बघायची उत्सुकता वाढवते. त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफी, जसं मी म्हटलं, सिनेमॅटोग्राफी खूप उत्तम झालेली आहे. अभिनय सगळ्यांचे चांगले झालेले आहेत. निवड स्पेशली शिवानी सुर्वेची खूप छान आहे, स्वप्नील जोशीची निवड खूप छान आहे, निदान ट्रेलरमध्ये तरी वाटतं. तर एकंदरीत ट्रेलर मला खूप आवडला आणि ह्या ट्रेलरला मी जी रेटिंग देणार आहे ती आहे 5 पैकी 3.5 स्टार्स. तर आता मी जसं सुरुवातीला म्हटलं की मराठी चित्रपटांमध्ये असे जॉनर्स हाताळले जात नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं. तर आता त्यांनी नितीन कांबळे या दिग्दर्शकाने आपल्यासमोर हा चित्रपटाचा ट्रेलर आणलाय, चित्रपट येणार आहे, तर तो चित्रपटाला आपण सपोर्ट करायला हवा आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला हवा असं मला वाटतं. तरच असे चित्रपट येतील असं मला वाटतं. तर होप तुम्ही सगळेजण चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहाल आणि हा चित्रपट भरपूर कमाई करेल आणि 2025 मधला हिट चित्रपट ठरेल आणि असेच जॉनरचे मग चित्रपट येत जातील, म्हणून हा चित्रपट चालणं खूप गरजेचं आहे.
तर हा होता या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला हा रिव्ह्यू आणि तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हा तुम्ही चित्रपटगृहांमध्ये पाहायला जाणार आहात का तेही सांगा. तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन सोबत भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका.